नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तिथे पलीकडे या कथेचा भाग दुसरा. लेखिका आहेत शर्वरी बाबर. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. अश्विनी आणि अर्णव दोघेही चकित झाले. दोघेही त्या वृद्धाकडे पाहत राहिले. मिराशींनी म्हणजेच त्या वृद्धांनी एकवार दोघांकडे पाहिले आणि ते बोलायला लागले. भारतीय स्वातंत्र्य युद्धात अनेक ज्ञात अज्ञात विभूतींनी आपल्या आहुत्या दिल्या. ज्ञात विभूतींपेक्षा अज्ञात विभूतींच्या स्मृती इतिहासाच्या काळोखात कायमच्या लुप्त झाल्या. त्याच अज्ञातांपैकी बबनराव घोरपडे हे एक नाव होते. पाचोऱ्यातील ते जे घर आहे ना ते त्यांचेच. स्वतः बबनराव, त्यांची पत्नी अनुताई, त्यांना उशिरा झालेला त्यांचा 2 वर्षाचा मुलगा विश्वास आणि त्यांची विधवा बहीण एवढे 4 जण तिथे वास्तव्यास होते. आप्पू या नावाने ओळखणारा मी सरासरी रोज तिथे असे. मिराशी क्षणभर थांबले. तोंडाची चाळवाचावळ करीत त्यांनी आढ्याकडे पाहत एक आवंडा गिळला. पुन्हा ते सांगायला लागले. 1945चे साल ते. 12-1 वर्षांचा असेल मी त्यावेळी. पारतंत्र्याच्या गुलामीतून आपला देश स्वतंत्र कसा होईल याचा विचार करणाऱ्या पिढीतला मी एक. एवढेसे होते आमचे पाचोरा त्यावेळी गाव. लोक तरी किती, जे होते ते मेलेल्या मनाचे होते. मी काढत असलेली चित्रे आणि माझी बेदरकर वृत्ती बबनराव दादांनी अचूक हेरली. मला बोलावून ते कामे सांगू लागले. फावल्या वेळात मला जबरदस्तीने चित्रे काढायला लावून माझा छंद जोपासायला लावू लागले. पुन्हा मिराक्षी क्षणभर थांबले. समोरच्या तांब्यातील थोडे पाणी ते प्यायले आणि मग पुन्हा बोलायला लागले. दादांकडे बंडवाल्यांचा राबता असायचा. पोरांनो, पाचोऱ्यात या बंडवाल्यांनी 2 वेळा खजिन्याची रेल्वे लुटली, रूळ उखडले. अनेक वेळा जखमी होऊन रक्त गाळीत आलेल्या असंख्य बंडवाल्यांवर दादांनी उपचार केले. स्वातंत्र्याच्या वेड्यापायी हसत हसत मृत्यूशी खेळणाऱ्या त्या तरुण पोरांकडे पाहून दादा रडत रडत विचारित, अरे घरच्यांचा तरी विचार करा. तुमच्या मागे ते काय खातील, काय करतील बाळांनो. मिराशी हुंदक्यांनी गदगदले. दाटल्या कंठांनी ते बोलले. अरे दादांच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्यांना जगवायला तुमच्यासारखी मोठ्या काळजाची माणसे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना जगवायला शेकडो जण असणार आहेत. सांगा दादा, का चिंता करावी आम्ही. अश्नीने नाक ओढीत आपले डोळे टिपले. अर्णवचेही डोळे भरून आले. बराच वेळ तिथे शांतता पसरली. काही वेळ गेला. अर्णवने उठून मधाचा तांब्या उचलून त्यातील पाणी तो प्यायला. मग अश्नीकडे दिला. तीही पाणी प्यायली. तांब्या पुन्हा पुढे ठेवला. बंडवाल्यांच्या नावाखाली पैसेवाल्या श्रीमंतांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचेही त्याकाळी पेव फुटले. घसा खाकरून मिराशी पुढे सांगू लागले. अरे हलगी, डफ, पिपाने वाजवत त्या काळी दरोडेखोर दरोडा टाकायला यायची. मी 8-10 दिवस बाहेर गेलो होतो. दादांनी त्याकाळी 7,500 रुपये माझ्याकडे देऊन प्रत्येक बंडवाल्यांच्या घरच्यांना 100-100 रुपये देऊन येण्यास सांगितले होते. 9व्या दिवशी मी संध्याकाळी परत आलो. दुपारी 3च्या सुमारास दादांच्या घरावर दरोडा पडला होता. वरच्या मजल्यावर एका बाजूला वहिनींना मारून टाकले होते. खोलीच्या मध्यावर दादा पालथे पडून पडले होते. पाठीत त्यांच्या काहीतरी खुपसलेले होते. ते दृश्य आजही माझ्या काळजाचे लचके तोडते. आपले तोंड दोन्ही हातांनी झाकून मिराशी ढसढसून रडायला लागले. डोळे पुसत अश्नी अर्णव त्यांच्या पाठीवर थोपटत दोन्ही बाजूला बसले. त्यांच्या भावना त्या दोघांनी त्यांना मोकळ्या करू दिल्या. बऱ्याच वेळाने मिराशी शांत झाली. त्या दोघांकडे पाहून ओठ ताणवून यंत्राप्रमाणे त्यांनी हसण्याचे नाटक केले. उगीचच त्यांनी दोन्ही हात ताणवून अश्नी आणि अर्णवच्या डोक्यात बोटे खुपसली. दादांचा तो मृत्यू मी पुढे 15-20 वर्ष विसरू शकलो नाही. त्याच आठवणींनी उजाळा देत मी वयाच्या 25व्या वर्षी दादा आणि वहिनी मृत्यूसमयी जसे जमिनीवर पडले होते त्याचे चित्र तयार केले. ठेवून टाकले मी ते. जेव्हा कधी मला त्यांची आठवण येते तेव्हा मी ते चित्र बाहेर काढतो. डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देतो. दादांची बहीण आणि त्यांचा मुलगाही होता असे तुम्ही मगाशी म्हणाला होता बाबा. अश्नीने हलक्या हळव्या आवाजात विचारले. होय बाबा, ते कुठे आहेत आता. अर्णवने विचारले. खूप प्रयत्न केला मी त्यांना शोधण्याचा. आजही शोधत असतो. हवेत विरल्याप्रमाणे ते नाहीसे झाले. कदाचित भीतीने भूमिगत झाले असतील. ते चित्र आम्हाला दाखवता बाबा. अर्णवने हलक्या आवाजात विचारले. न बोलता मिराशी उठले. बेटा, ही गादी उचलण्यास मला थोडी मदत कर. अर्णवला ते म्हणाले. चटकन अर्णव उठला. त्याने कॉटवरची गादी उचलली. अश्नी बाळा, ते कागद काढ. गादी उचलून धरलेल्या मिराशीने अश्नीला सांगितले. अश्नीने ते कागद काढले.
एका अखंड वर्तमानपत्राच्या कागदाने झाकलेले ते 3 फूट लांब आणि 2 फूट रुंदीचे एक चित्र तिने त्या कागदातून बाहेर काढले. छायाचित्रकार असलेल्या अश्नीने जलरंगात चितारलेले ते चित्र आहे हे ओळखले. अर्णव आणि मिराशी यांनी गादी होती तशी कॉटवर पसरली. अर्णवने अश्नीच्या हातातील चित्र आपल्याकडे घेतले. हात कागदावर ते चित्र असल्याने ते अंतराळी असताना नीट पाहता येईना. अर्णव सरळ खाली बसला. शेजारी अश्नीही बसली. त्यांनी जमिनीवर ते चित्र पसरले. अर्णवने कौतुकाच्या नजरेने मान वर करून मिराशींकडे पाहिले. उत्कृष्ट चित्राचा तो नमुना होता. निवडलेल्या रंगसंगतीचा वादच नव्हता. दोघेही ते चित्र बारकाईने पाहू लागले. एक स्वच्छ खोली, अगदी समोर धोतर आणि जोधपुरी कोटात पालती पडलेली एक व्यक्ती, पाठीत रक्त ओघळणारी मोठी जखम, डावा हात जमिनीवर रोवलेला, उजवा हात समोर केलेला, त्या हाताचा पंजा वर उचललेला, डावा पाय ताठ तर उजवा पाय गुडघ्यात दुमडलेला, किंचित उचललेली मान, अर्धवट उघड्या डोळ्यांची समोर काही पाहत असल्याचा आविर्भाव. तरीही त्या चेहऱ्यावर स्पष्ट दुर्गोच्चार होणारी मरणांतिक वेदना. एकदम अर्णवच्या डोक्यात चकचकाट झाला. झटकन त्याने मिराशींकडे पाहिले. बाबा, त्याने काहीशा अधीर आवाजात विचारले. हे दादा समोर पाहत आहेत. त्यांचा हा उजवा हात समोर रोखला आहे, डावा हात जमिनीवर रोवलेला आहे आणि उजवा पाय गुडघ्यात दुमडलेला आहे. याचा अर्थ दादा जबर जखमी असतानाही महाप्रयासाने समोर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. इथे काय होते हे आठवते का बाबा तुम्हाला? असे म्हणत त्या चित्राच्या समोरच्या रिकाम्या जागेवर आपली बोटे ठेवली. हो, माहीत आहे ना मला. अरे तिथे दादांची तिजोरी होती. बस. पटकन आपला हात त्या फोटोवर आपटत अर्णव काहीशा उत्साहाने उद्गारला. बाबा, या दादांची बहीण आणि त्यांचा मुलगा कुठे असावेत याचा मला अंदाज आला आहे. काय सांगतोयस काय अर्णव? महद आश्चर्याने मिराशींनी विचारले. अर्णव, काय बोलतो आहे रे? तुझे कळते आहे का तुला? अश्नी थोड्या तीव्र आवाजात बोलली. होय दी, विश्वास ठेव माझ्यावर. अर्णव बोलत मिराशीकडे वळला. बाबा, तुम्हाला यायला जमेल आमच्यासोबत? कुठे जायचंय? मिराशींनी विचारले. तुमच्या दादांच्या घरात. हां, तिथे तर काही अमानवी घडते असा प्रवाद. खरं आहे तो बाबा. मिराशींचे बोलणे खंडित करीत अर्णव म्हणाला. सकाळी, अगदी आजच सकाळी आम्ही तिथे जाऊन आलो. तुम्ही म्हणता तसे अमानवी प्रकार तिथे घडतायत. गेल्या 72 वर्षांपासून ते सुरू आहेत. 72 वर्षांपासून? म्हणजे 1945? थराक्षीण मिराशींनी विचारले. न बोलता अर्णवने आपली मानच केवळ हलवली. चला, खंबीरपणे उठत मिराशी उद्गारले. या योगे दादांच्या ऋणातून तरी मला मुक्त होता येईल. चल बेटा. आता 3 वाजून गेले आहेत. सकाळपासून जी रिक्षा अर्णव अश्नी वापरत आले होते तीच रिक्षा त्यांनी थांबवून ठेवलेली होती. सकाळच्या साईनगराकडे जाताना अर्णवने एक लोखंडी कटावणी, एक करवत, 2 विजेऱ्या खरेदी केल्या. या सामानाची काय गरज अर्णव? चौकस बुद्धीच्या अश्नीने त्याला विचारलेच. पडेल गरज दी. किंचित हसत अर्णवने त्रोटक उत्तर दिले. रिक्षा धावत असतानाच अर्णव मिराशीकडे वळला. तुम्ही दादांच्या बहिणीला काय म्हणत होतात बाबा? आते, मिराशींनी उत्तर दिले. मी तिला आते म्हणून म्हणायचो. या आते दादांना काय म्हणायच्या? त्याने पुन्हा मिराशींना प्रश्न विचारला. बबू, त्या दादांना वडील होत्या. आणि दादा आत्यांना काय म्हणायचे? ताया म्हणायचे ते. कपाळावर आठ्यांचे जाळे आणून मिराशींनी अर्णवकडे पाहत विचारले. का विचारतोयस हे सर्व? थांबा बाबा, या नावांचा कदाचित आपल्याला उपयोग होईल. संदिग्ध आवाजात अर्णवने उत्तर दिले. त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहणाऱ्या अश्नीलाही कळत नव्हते. अर्णवलाही सारेच स्पष्ट करण्याची गरज वाटत नव्हती. जो अनुभव सकाळी अश्नी आणि अर्णव या दोघांना आला होता त्याची पुनरावृत्ती आताही त्या तिघांनी अनुभवायला मिळाली. ज्या दोऱ्याचे बंधन अर्णवने बांधले होते तसेच त्याने आता तिघांच्या गळ्यात बांधले. सकाळच्या प्रमाणेच तिघेही त्या निम्म्या अर्ध्या उघड्या दारात उभे राहिले. देवा देवा, केवढे हे कोळिष्टक! हादरलेल्या मिराशींच्या तोंडातून अभावितपणे आवाज निघाला. हे वास्तव नाही बाबा, धीर गंभीर आवाजात अर्णव बोलला.
आपण आता पार्थिव आणि अपार्थिव जगात प्रवेशणार आहे. 6 नव्हे 72 वर्षे आपल्या माणसांच्या हाकेसाठी तळमळणारे 2 आत्मे आपल्याला सहजासहजी इथे प्रवेश करून देतील अशी अपेक्षा आपण कशी करावी. अश्नीच्या उजव्या हाताची बोटे अभावितपणे अर्णवच्या खांद्यावर आवळली. अर्णवने आपल्या उजव्या हाताने बहिणीचा हात आश्वासकतेने थोपटला. ऐका, दी आणि बाबा दोघेही ऐका, ठाम आवाजात अर्णव म्हणाला. मनशांती ढळवू देऊ नका. तुमचे शांत मन ही माझी शक्ती असणार आहे. कित्येक वर्षांपासून या वास्तूत तळमळणारा आत्मा आता पाशवी बनलेला आहे. इतका पाशवी की या वास्तूतील पोकळी, या पोकळीतील अणुरेणू, इथे पसरलेले सारे धुलीकण या आत्म्याने अंकित केलेले आहेत. पण ध्यानात घ्या दोघेही, अथर्ववेदातील अस्पारच्या मंत्रांनी भारित केलेले बंधन मी आपल्या तिघांभोवती बांधलेले आहे. या आत्म्याच्या पाशवीपणाखाली दबलेले ममत्व आपल्याला जागे करायचे आहे. अर्णव क्षणभर थांबला आणि ठाम आवाजात बोलला. आता आपण या घरात प्रवेश करणार आहोत. या क्षणापासून आपण आता आपली अस्तित्वे विसरायची आहेत. बाबा, तुम्ही आता या घरातील आप्पू असणार आहात. मी बबू असणार आहे आणि दी, तू अनुताई असणार आहेस. आता आत आपण प्रवेश करताच आपण एका पाठोपाठ एक अशा साद घालायच्या आहेत. जसे बाबांनी आते आणि विश्वास ही साद घालायची, तशी तू ही आते विश्वास ही साद घालायची. मी ताया म्हणून साद घालेन. अधूनमधून आपण आपली ओळखही सांगायची. असे करायचे आहे. प्रदीर्घ काळाच्या पडद्याआड अदृश्य झालेल्या ममत्वास आपल्याला दृश्यमान करायचे आहे. पण अर्णव आता कुठे आहे? संचित आवाजात मीराशींनी विचारले. याच घरात असणार आहेत त्या बाबा, अर्णवने आश्वासक आवाजात सांगितले. दोघांचेही हात त्याने आपल्या दोन्ही हातात घेतले. आता पाऊल टाकले. शेकडो रातकिड्यांच्या अविरत किरकिरण्याने कान किटावेत, मन काही अस्वस्थ व्हावे तसा क्षणभर आभास झाला. कानांना त्या आवाजाची काही क्षण सवय होते न होते तोच गपकन तो आवाज थांबला. क्षणात कान सुन्न व्हावे तसे झाले. जीवघेणी निशब्द शांतता पसरली. ताया, ताया, मी तुझा बबू आलोय. ताया, एकाएकी अर्णवने स्वतःभोवती फिरत साथ दिली. आवाज साऱ्या घरभर प्रतिध्वनी घुमावे तसा घुमत गेला. पुन्हा अस्वस्थ करणारी जीवघेणी शांतता पसरली. तिघांनीही आणखी 2-3 पावले टाकली. समोर पाहिले. काही वेळापूर्वी दारातून दिसलेले ते चकित करणारे महाप्रचंड कोळ्याचे जाळे अंधुक होताना दिसायला लागले. काही क्षण गेले आणि ते जाळे नाहीसे झाले. दन 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 दन. वरच्या मजल्यावरच्या लाकडी तक्तपोशीवरून कुणीतरी या कडेने त्या कडेला धावत गेल्याचा आवाज झाला. नीरव शांततेत त्या आवाजाने धडकी भरावी असा भास झाला. विस्फारलेल्या डोळ्यांनी अश्नीने डाव्या बाजूच्या भिंतीकडे पाहिले आणि अवाक होऊन ती तिथे पाहतच राहिली. थरथरणारी ती 15-20 फूट उंचीची अखंड भिंत हळूहळू आपल्याच दिशेने येताना तिला दिसली. गरकन वळून तिने उजव्या भिंतीकडे पाहिले. तीही भिंत तशीच सरकत येताना तिला दिसली. अश्नीच्या काळजाने ठाव सोडला. अर्णव, ती भिंत, ही पण भिंत. अभावितपणे तिने आपली बोटे अर्णवच्या खांद्यात रोवून त्याला हलवले. दी, शांत राहा. दृष्टीभ्रम आहे हा. शांत आवाजात अर्णव तिला बोलला. बेटा, आपण या दोन्ही भिंतीत मीराशी कसे बसे बोलले. नाही बाबा, काही होणार नाही. ठाम आवाजात त्यांच्या खांद्यावर आश्वासकपणे हात थोपटीत तो बोलला. त्यांना आपले इथे येणे नको आहे. त्यांना म्हणजे कोणाला? चाचरून मीराशींनी अर्णवला विचारले. ताया, विश्वास, अरे तुझा बाप, मी आलोय. ताया, अगं तुझा बबू मी. अर्णवने लांबच लांब साथ दिली. सारे घर त्या आवाजाने दुमदुमले. आते, दादा म्हणाले. आप्पू, तुझी आते आणि विश्वास इथेच आहेत. विश्वास, आते, मीराशींनी थरथरत्या आवाजात हाक दिली. न बोलता अर्णवने अश्मीच्या हाताला ठोसून तिलाही खुणावले. जवळ येणाऱ्या भिंतीकडे भयचकितपणे पाहणारी अश्नी भानावर आली. विश्वास, तिने थरथरत्या आवाजात हाक दिली.
बाळा कुठे आहेस रे? अरे मी तुझी आई. विश्वा. जवळ येणाऱ्या भिंतीची अश्नीने हाय खाल्ली आहे हे अर्णवने जाणले. दी शांत राहा. तिच्याकडे झुकून कुजबुजत्या आवाजात अर्णव तिला म्हणाला. या समोरच्या जिन्याकडे नजर एकाग्र कर. जर या भिंती खरोखरीच जवळ येत असत्या तर तर तो जिना राहिला असता काय? तो तिला म्हणाला. सारे घर दुमदुमावे तसा एक नवाच आवाज आला. बाबा, त्या जिन्याने आपण वर जायचे आहे. अर्णव त्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत बोलला आणि दोघांसह तो भरभर जिन्याच्या पहिल्या पायरीजवळ आला. त्याने वर गेलेल्या पायऱ्यांकडे पाहिले. पार वर एक धूसर शुभ्र दिसणारी पारदर्शक मानवाकृती किंचित दिसते न दिसते तोच ती विरून गेली. उजव्या बाजूने मिराशीच्या आणि डाव्या बाजूने अश्नीच्या हातांची थरथर अर्णवला स्पष्ट जाणवली. तिघेही त्या जिनाच्या लाकडी पायऱ्यांवरून वर निघाले. निम्म्या पायऱ्या ते चढले न चढले तोच खनखनाट होत खाली भिंतीवर अडकावलेल्या ढाली आणि ढालीच्या भोवती असलेले भाले जमिनीवर कोसळू लागले. पलीकडच्या भिंतीवरील तलवारीही कुणीतरी काढून इथेच भिरकाव्यात तशा साऱ्या घरभर फेकल्या जाऊ लागल्या. जिन्याच्या पायऱ्यांवर चढलेली धुळीची पुटे कुणीतरी जोरदार फुकरी मारून उधळावीत तशी उधळू लागली. खालच्या अर्धवट उघड्या दारातून वाऱ्याचे प्रचंड झोत त्या घरात चुंबुम अशा भयप्रद आवाज करीत घुमू लागले. तिघेही आता जिन्याच्या पायऱ्या चढून घरच्या तक्तपोशीवर आले. वर येताच अर्णवने सगळीकडे पाहिले. ही दादा वहिनींची खोली. ती आतेची आणि पलीकडची छोट्या विश्वासची. गडबडीने मिराशी पुढे होत अर्णवला म्हणाले. मध्येच अर्णवने पुढे जाऊ पाहणाऱ्या मिराशींच्या खांद्याला धरून मागे ओढले. थांबा बाबा. समोरच्या भल्या मोठ्या लाकडी कपाटाकडे पाहत राहिलेल्या अर्णवने मिराशींना थांबवले. अश्नी आणि मिराशी दोघेही अर्णव पाहत असलेल्या कपाटाकडे पाहायला लागले. भिंतीत घुसवलेले ते भले मोठे कपाट दिसत होते. अतिशय सुबक असे कोरीव काम त्या कपाटाच्या दारावर केलेले होते. नाही म्हटले तरी 6-7 फूट उंच आणि 5 फूट रुंद अशा त्या भव्य कपाटाच्या दाराची सूक्ष्म हालचाल होताना दिसली. कापडी पडदा जसा असावा आणि त्या पडद्याच्या मागे कोणीतरी उभे राहावे, त्याला चिपकून उभे राहण्याने पलीकडची आकृती भासमान व्हावी तसा भ्रष्ट भयप्रद आभार व्हायला लागला. 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद असलेल्या कपाटाचे पूर्ण दार व्यापून जावे असा भयप्रद तोंडाचा आकार पलीकडे असल्याप्रमाणे दिसायला लागला. डोळ्याच्या जागी 2 खोबणी, खाली नाकाची खोबण, त्याखाली हलणाऱ्या खालच्या आणि वरच्या दातांच्या रांगा. ताया, मी बबू. तुझा बबू ताया. अत्यंत हलक्या, हळव्या पण स्थिर आवाजात अर्णव बोलला. विश्वास, बाळा मीही आले रे. हलक्या आवाजात अश्नीनेही विश्वास अशी हाक दिली. आते, भावनेने भडभडून मिराशींनी साथ दिली. एखादा कापडी पडदा सौम्यपणे हिंदकळावा तसा त्या कपाटावर दिसणारा तो भयंकर चेहरा हिंदकळला आणि स्थिर झाला. ताया, मीच तुला या ठिकाणी. विश्वाससह भावनावश झालेला अर्णव हुंदक्यांनी गदगदला. बबू. एक गुदमरता, थरथरता रडणारा आवाज त्या कपाटातून येऊ लागला. त्या आवाजातील आर्तता, कळकळ, अनाहूत वेदना अश्नी आणि मिराशी या दोघांच्याही काळजाच्या ठिकऱ्या उडवीत गेली. माझी चूक झाली ताया, हुंदके देत अर्णव बोलला. तुला इथून बाहेर काढायला मी उशीर केला ताया. घुसमट होते रे बबू इथे. अंतकरण फाटावे अशा आवाजात टाहू फोडून उरी फुटावे तसे ते रडणे. मिराशी, अश्नी दोघेही रडत होते. आपल्या हातातील लोखंडी कटावणी सरसावत अर्णव कपाटासमोर गेला. भल्या मोठ्या जुन्या पद्धतीच्या कुलपाच्या कडीत त्याने ती कटावणी घातली. पूर्ण शक्तीने त्याने झटका दिला. जुनाट गंजलेल्या त्या कुलपाचे एकाच झटक्यात 3-4 तुकडे झाले. खाड खाड असा आवाज करीत
त्याने भली मोठी कडी उजवीकडून ढकलली. त्याच कडीला धरून त्याने दार आपल्याकडे ओढले. गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेले ते दार घट्ट झाले होते. सहजासहजी ते उघडणे अशक्य होते. अर्णवने कटावनी त्या दोन्ही दारांच्या फटीत घातली. खांद्याने डोळे टिपत त्याने ताकद लावली. धडधडाट करीत ते दार थेट बिजागरीतून निसटले. सरळ ते अर्णवच्या अंगावर कोसळत असतानाच अश्नीने ते वरच्यावर धरले. त्या उघड्या कपाटात तिघांनी उत्कंठतेने पाहिले. आत काहीच नव्हते. "आप्पू, माझी ताया," अर्णव काळीच पिळवटावे अशा आवाजात कळवळून बोलला. "बबू, ए माझ्या बबू, इथेच पलीकडे आहे रे मी." तसाच रडवा आवाज समोरून आला. अर्णव त्या रिकाम्या कपाटात बारकाईने पाहू लागला. कपाटाच्या चारही कडांना 5 इंचाची फट दिसत होती आणि अर्णवच्या डोक्यात चकचकाट झाला. अजिबात विचार न करता त्याने कटावनीचे चपटे टोकदार टोक वेगाने त्या फटीत घुसवले. पूर्ण शक्तीने त्याने अगदी जोराचा हिसका मारला. प्रदीर्घ काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या त्या लाकडी अडथळ्याने अर्णवच्या शक्तीपुढे मान टाकली. असंख्य चिरफाळ्या उडवीत त्या फळ्या ऐस्तीतः विखुरल्या. तिघेही अवाक होऊन थिजल्याप्रमाणे समोर पाहतच राहिले. दाराच्या लांबी रुंदीची पलीकडेही एक खोली दिसली. याच खोलीत एक अस्थिपंजर अगदी थेट समोर पाहत उभा असलेला तिघांनाही दिसला. बाजूला तसाच एक छोटा हाडांचा सांगडा तशाच अवस्थेत उभा असलेला दिसला. त्या दोन्ही अस्थिपंजरांच्या पायाजवळ भल्या मोठ्या आकाराच्या 100च्या 1000च्या नोटा विखुरलेल्या दिसत होत्या. असंख्य बंदे रुपये, अधेल्या पावल्याही त्या खोलीत पसरलेल्या होत्या. किंकर्तव्य मूढतेने तिघेही समोर पाहत असतानाच "बबू" अशी दाटलेल्या आवाजात साद घालत तो उंच अस्थिपंजर पुढे झाला. काही समजायच्या आतच तो सांगाडा बाहेर आला. अर्णवच्या गळ्याभोवती आपल्या हाताचा विळखा घालून मानवी आवाजात हंबरडा फोडून तो रडायला लागला. हमसून रडणाऱ्या अर्णवचे हात त्या सांगाड्याभोवती आले, पण त्याला तो सांगाडा भासमान न होता एखाद्या स्त्रीचे शरीर भासले. पलीकडे अश्नी गुडघ्यावर बसून त्या छोट्या सांगाड्याला आपल्या कवेत घेऊन हुंदके देत होती. मिराशी एखाद्या वेड्याप्रमाणे त्या दोघांकडे पाहत राहिले. अर्णव त्या स्त्रीच्या केसांवरून हात फिरवीत होता. आपल्या खांद्यावर मान टाकून रडणाऱ्या तायाच्या गालावर तो थोपटीत तो स्वतःही तिथे रडत होता. पलीकडे गुडघ्यावर बसलेली अश्नीही त्या लहान सांगाड्याच्या डोक्यावरील केस कुरवाळत त्याच्या सर्वांगाला चाचपीत हमसून रडत होती. पण मिराशींना दिसत होते. अर्णव आपल्या खांद्यावरील त्या सांगड्याच्या कवटीवरून हात फिरवीत त्या कवटीच्या बाजूला संतपणे थोपटीत रडत आहे. आणि पलीकडे असलेली अश्नीही त्या छोट्या सांगाड्याच्या कवटीवरून हात फिरवीत त्याची सारी हाडे चाचपीत रडत आहे. असे दृश्य मिराशींना दिसत होते. "बबू, आम्हाला वाटले आम्ही इथेच गुदमरून मरू." हुंदके देत अर्णवला मिठी मारलेल्या सांगाडा कसेबसे बोलू लागला. बस ताया, आता आलोय ना मी. आता तुला मी या कोठडीत मरू देऊ असे कसे वाटले तुला ताया?" अर्णव रडत आणि हलकेच त्या सांगाड्याला म्हणाला. "आई, आतेला मी हेच सांगत होतो." अश्नीच्या कवेतील छोट्या सांगाड्याच्या तोंडून मुलाचा आवाज बाहेर पडला. घळघळ आसवे ओघळवणाऱ्या अर्णवची मान वर छताकडे वळलेली मिराशींना दिसली. पाठोपाठ मिटल्या डोळ्यांच्या अर्णवच्या तोंडून अस्खलित श्लोक पाझरू लागले आणि तो श्लोक म्हणू लागला. "ताया ऐक." हुंदक्यांनी गदगदलेला अर्णव वारंवार आवंडे गिळीत संथ आवाजात बोलू लागला. "ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो,
त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. जा ताया, या विश्वाससह या अनंतात विलीन हो. अर्णवच्या तोंडून भगवतेतील शाश्वत सत्य पाझरत असतानाच त्याच्या गळ्याभोवती असलेली त्या तायाची कव सैल होत गेली. अश्नीच्या गळ्याभोवतीचीही कव सैल होत गेली. खळखळ खळखळ असा आवाज करीत त्या दोन्ही अस्थिपंजरांच्या अस्थी ओघळवीत पायाजवळ अश्नीच्या पुढ्यात कोसळले. घळघळ अश्रू ओघळवीत ते दोघेही त्या अस्थींकडे पाहत राहिले. पलीकडे मिराशी आपले डोळे आपल्या बाहीने पुसत राहिले. आपली तरणी ताठी विधवा बहीण आणि मुलगा दरोडेखोरांच्या हाती लागू नयेत म्हणून तुमच्या दादांनी त्या दोघांना तिथे लपवले. अर्णव अश्नी मिराशीच्या घरी आल्यावर अर्णव सांगू लागला, त्यांना पुन्हा बाहेर काढण्यापूर्वीच दरोडेखोरांनी दादांना मारले. पण आते आणि विश्वास तिथे आहेत हे तुला कसे जाणवले? मिराशीने विचारले. राग मानू नका बाबा, दिलगिरीच्या स्वरात अर्णव बोलला. जरासा चौकसपणा तुम्ही दाखवला असता तर तुम्हालाही ते कळलं असतं. मला ते कसे? आश्चर्याने मिराशींनी विचारले. तुम्ही काढलेले ते चित्र तुम्हीच पहा बाबा. तिसरीकडे पाहत स्पष्ट आवाजात अर्णव म्हणाला. ते दादा मरत असतानाही खुरडत त्या कपाटाकडे जाण्याचा त्यांचा प्रयास, त्यांचा डावा हात उचललेला उजवा हात, दुमडलेला उजवा पाय, कपाटाच्या दिशेला त्यांचे असलेले डोळे, तुमच्या चित्रानेच मला खूप काही सांगितले आणि सर्व काही सांगितले. देवा देवा, आत्यंतिक खेदाने मिराशी कसेबसे बोलले. अर्णव, मी करंट्याने वेळीच हे जाणले असते तर त्या तिथे पलीकडे असलेल्या माझ्या आत्तेला आणि विश्वासला मी नक्कीच वाचवू शकलो असतो. जाऊ द्या बाबा ते आता. उठून त्याने अश्नीचा हात धरून तिला उठवले. जे होणार होते ते झाले. तुमच्या आत्तेचे आणि विश्वासचे ते प्राक्तन होते. आपण बदलतो म्हटले असते तरी ते बदलता येत नाही. असो, चला येतो आता आम्ही. बाहेर सकाळचीच रिक्षा उभी होती. अश्नी पाठोपाठ अर्णव रिक्षात बसला. ड्रायव्हरने हँडल खेचला आणि वळण घेऊन रिक्षा निघाली. तर अशा प्रकारे अर्णवने ताया आणि विश्वासला मुक्त केले आणि आपली कथा इथेच संपली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.